जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। हिंगणघाटमध्ये महिला आरक्षणाविरोधातील भूमिकेचा शिवसेना शिंदे गट महिला आघाडीकडून तीव्र निषेध। हिंगणघाट येथे शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीने इंडिया आघाडीच्या महिला आरक्षणाविरोधातील भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आलाय। जय महाराष्ट्र। माझं नाव सौ शुभांगी ठामेकर, वर्धा जिल्हा प्रमुख, शिवसेना महिला आघाडी। 15 एप्रिल रोजी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाद्वारे 33% महिलांना आरक्षण मिळणार होते। ही सुवर्ण संधी होती आणि हे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब हे यांचं स्वप्न नव्हे, पूर्ण देशाच्या विकासासाठी आणि पूर्ण महिलांच्या स्वप्नासाठी त्यांनी हे संसदेत हे विधान मांडले होते आणि महिलांच्या हक्कासाठी त्यांनी हे आरक्षण 33% महिलांसाठी संसदेमध्ये हे विधिनियम मांडले होते। पण काँग्रेस इंडियन आघाडीने याचा विरोध केला आणि हा विरोध आम्ही सर्व महिला हा खपून घेणार नाही। हा नारी जातीचा अपमान झाला आहे आणि हा नारी जातीचा अपमान आम्ही सहन करणार नाही। संसदेत 33% महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काही पक्षांनी विरोध दर्शवल्याने महिला आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे। महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या आरक्षणाला विरोध करणं दुर्दैवी असून अशा भूमिकेविरोधात महिला आघाडीनं जोरदार आंदोलन छेडलंय। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला। या आंदोलनात शुभांगी ठामेकर जिल्हा प्रमुख महिला आघाडी आणि अमित गावंडे उपजिल्हा प्रमुख हिंगणघाट विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। महिलांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी अशा प्रकारची आंदोलने पुढेही सुरू राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला। आणि बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।